नमस्कार, आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण आपल्या किचनमध्ये साधी सोपी आणि एकदम झटपट कमी साहित्यात होणारी गवारीची भाजी बघणार आहोत। टिफिनसाठी तर अतिउत्तमच आहे। तर चला साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आज इथं आपण गवारीची भाजी बनवण्यासाठी मी ही पाव किलो गवार कोवळी एकदम गवार बघून घ्यायची, छान अशी साफ करून उकडून घेतली मी 1-2 मिनिटासाठी। आणि त्याच्यानंतर आपण इथं साहित्य बघूया, कारण गवार थोडी उग्र असते म्हणून थोडी वाफ लावून घ्यायची छान अशी। तर याच्यासाठी साहित्य बघूया। एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला, एक टोमॅटो घेतलाय, कढीपत्ता, लाल तिखट, हळद आणि घरगुती गरम मसाला, आणि इथं थोडंसं मी काळं वाटण घेतलंय। तर इकडे आपण कढई तापायला ठेवली होती, कढईमध्ये तेल घालून घेऊया। थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला। तेल छान गरम झालंय, आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालणार आहोत। एकदम थोडंसं फ्लेवर खूप छान येतो जिरं घातल्यामुळे। जिरं फुललं आहे, त्याच्यामध्ये आपण आता बारीक चिरलेला कांदा घालूयात। कांदा घातलाय मी आता। कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलरवरती फ्राय करून घ्यायचा आहे। जास्त वेळ लागत नाही, एकदम जास्त सुद्धा आपल्याला फ्राय नाही करायचं। कांदा थोडासा फ्राय झालाय बघू शकता तुम्ही। आता त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो आणि कढीपत्ता घालून घेऊया। टोमॅटो सुद्धा आपल्याला थोडासा मऊ करून घ्यायचा आहे, जास्त शिजवत बसायचं नाहीये। अगदी घरगुती साहित्यात आणि झटपट होणारी गवारीची भाजीची रेसिपी आहे। छान असं परतून घ्यायचं। एक 2 मिनिटासाठी। आणि त्याच्यामध्ये आता आपण सुके मसाले घालूया। तर सुक्या मसाल्यांमध्ये मी घेतलेले सुके मसाले सगळे घातले, एकदा मिक्स करून घेऊया छान असं। आणि अगदी थोडंसं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया, मसाले खाली कढईला लागू नयेत म्हणून। आता मी इथं घालणार आहे काळं वाटण थोडंसं। तुम्ही काळ्या वाटणाच्या व्यतिरिक्त ओलं खोबरं घातला तरी चालतं, पण काळ्या वाटणाने खूप छान चव येते भाजीला। बटाटा सुद्धा घालू शकता तुम्ही। छान मसाला सुका झालाय। आता आपण ह्याच्यामध्ये जी वाफवून घेतली होती गवारी ती घालून घेणार आहोत। छान असं आपण याला मिक्स करून घेते थोडंसं। आणि त्याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालणार आहे। अगदी 10 ते 15 मिनिटात भाजी छान रेडी होते आपली। आणि थोडंसं पाणी, कारण मी थोडीशी पातळ भाजी करणार आहे म्हणून एकदम थोडंसं पाणी। गॅसची फ्लेम वाढवली आहे इथे मी। सगळं मिक्स करून घ्यायचं छान आपल्याला, छान असं। आणि आता मी इथं झाकण ठेवून याला 2 मिनिटांसाठी फक्त शिजवून घेणार आहे। 2-3 मिनिटांनंतर छान अशी भाजी आपली रेडी झाली आहे, बघू शकता। छान अशी रस्सेदार भाजी तयार झाली आहे। आता इथं आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत। एकदा मिक्स करून घ्यायची आणि गॅस बंद करणार आहोत। तर बघा छान अशी गवारीची भाजी रेडी झाली आहे, किती छान दिसते। तुम्ही मला तर भातासोबत खूप आवडते। भात, चपाती, भाकरी कशासोबतही खाऊ शकता, खूप छान लागते। तर तुम्हाला आजचा हा गवार भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू।